नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजतायत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गरोदर महिलेवरती उपचार करण्यासाठीचा खर्च म्हणून 10 लाख रुपये मागितल्याचा आरोप होतोय आणि या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. या प्रकरणी पुणे पोलीस तपास करत असून पोलीस आज पुन्हा एकदा भिसे कुटुंबातल्या सदस्यांचा जबाब नोंदवणार आहेत. अलंकार पोलिसांकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांचे जबाब घेतले गेले असून आज रुग्णालयातील सीसीटीव्हीची देखील पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर पोलीस या संदर्भातल्या चौकशीचा अहवाल मेडिकल बोर्डाकडे सादर करतील. त्यानंतर या रुग्णालयावरती काही कारवाई होते का हे बघावं लागेल. आज भिसे कुटुंबातल्या व्यक्तींचा पुन्हा एकदा जबाब पोलीस नोंदवून घेणार आहेत. त्याचसोबत रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचा देखील जबाब काल नोंदवलेला आहे. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी संपूर्ण पुणेकर संतप्त झाले. संपूर्ण राज्यभरातनं प्रतिक्रिया येत आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि पीडित कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दोषींवरती कारवाईची मागणी भिसे कुटुंब मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन करणार आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि काल जे काही भिसे कुटुंबातल्या एका महिलेचा मृत्यू झाला, गर्भवती महिलेचा मृत्यू झाला उपचार न मिळाल्यामुळे, आणि एकूणच रुग्णालय प्रशासनाच्या मुजोर कारभारामुळे जो आरोप होतोय त्या संदर्भात मुख्यमंत्री भिसे कुटुंबियांची आज पुण्यामध्ये जाऊन भेट घेणार आहेत. ती घटना जी घडलेली आहे त्याचा कुठचाही अहवाल जरी इंटरनल समितीने आणला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करू अशी भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी काल स्पष्ट सांगितलंय, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील यवतमाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलंय की तिथं ज्या पद्धतीनं प्रकार घडलेला आहे तो जर पुराव्यानिशी सिद्ध झाला तर कोणालाही त्याच्यामध्ये वाचवलं जाणार नाही. फार मोठी कारवाई या बाबतीमध्ये केली जाईल. तर या संदर्भातली मोठी बातमी, पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरण जे आहे त्या संदर्भात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरचा बोर्ड काढण्यात आलेला आहे. रुग्णालय प्रशासनानंच हा बोर्ड काढलाय, कारण आंदोलकांनी काल बोर्डाला काळं फासलेलं होतं. या बोर्डाची विटंबना केलेली होती आणि आंदोलकांनी जे काही बोर्डाला काळं फासलं होतं तो बोर्डच आता रुग्णालय प्रशासनानं काढून टाकलाय. पुण्यामध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात वेगवेगळ्या संघटना आणि नागरिक हे संतप्त होत त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती धडक दिलेली होती. काल मोठी आंदोलनं झाली. काही जणांनी या बोर्डाला काळं फासलेलं होतं, तोच बोर्ड आता रुग्णालय प्रशासनानं काढून टाकलेला आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं. वैभव. श्वेता, काल जशा पद्धतीनं मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनं झाली, काळं फासण्यात आलं, चिल्लर फेकण्यात आली, या सगळ्यानंतर पोतराज आणण्यात आलेला होता. अशी वेगवेगळी आंदोलनं ही पक्ष संघटना यांनी केली. त्यानंतर ज्या धर्मदाय आयुक्त दीनानाथ मंगेशकर धर्मदाय आयुक्त रुग्णालय असा नावाचा बोर्ड जो होता ज्यावरती शाई फेकण्यात आलेली होती, त्याबरोबर इंग्रजीमधलं जे नाव होतं ज्याला काळं फासण्यात आलेलं होतं, हे सगळे बोर्ड्स आहेत ते रुग्णालय प्रशासनानं आज सकाळी हटवलेत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या नावाला, मंगेशकरांच्या नावाला हे काळं फासलेलं होतं. त्याच्यामुळं रुग्णालय प्रशासनानं तातडीनं हे बोर्ड जे आहेत ते हटवून घेतल्याचं सांगितले. या सगळ्या प्रकारामध्ये आज दिवसभरामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडतील त्यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बालेवाडीला एका कार्यक्रमासाठी येत आहेत. त्या ठिकाणी आमदार विधान परिषदेचे अमित गोरखे आणि भिसे कुटुंबीय हे एकत्रितरित्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. त्या ठिकाणी भिसे कुटुंबीय जे आहेत ते कठोर कारवाईची मागणी करतील मुख्यमंत्र्यांकडे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच त्या संदर्भातला खुलासा काल केलेला आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 वेगवेगळ्या चौकशा ज्या आहेत ते सुरू झाल्या, ज्याच्यामध्ये पोलीस चौकशी करतायत. पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतलंय. आतल्या डॉक्टरांचे, नर्सेस आणि स्टाफ जे आहेत त्यांचे स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड करून घेतलेले आहेत. हे सगळे स्टेटमेंट जिल्हा मेडिकल बोर्डाकडे दिले जातील आणि मेडिकल बोर्ड त्याच्यावरती अहवाल देईल. त्यानंतर या संदर्भातली पुढची पोलिसांची कारवाई जी आहे ती केली जाईल. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडून एक समिती जी आहे, चौकशी समिती, ती नेमण्यात आलेली आहे. या समितीच्या बॉम्बे नर्सिंग ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत ही समिती काम करेल आणि त्या तरतुदींचं जर उल्लंघन केलेलं असेल तर त्याच्यानुसार रुग्णालयावरती कारवाई केली जाईल.
तिसरी महत्वाची समिती जी मुख्यमंत्र्यांनी आदेशित केली आहे ती धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली असेल। ही समिती चॅरिटेबल हॉस्पिटल असताना या समितीकडून ही समिती जी आहे या समितीकडून चौकशी जी आहे ती केली जाईल। धर्मादाय रुग्णालय असताना ज्या तरतुदी आहेत किंवा राज्य शासनाचा जो अध्यादेश आहे त्याचं उल्लंघन जे आहे त्याचं काय उल्लंघन करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचं काय उल्लंघन केलंय याची चौकशी केली जाईल। या समितीनं आरोग्य विभागाची जी समिती आहे त्या समितीनं काल तिन्ही रुग्णालयांना त्यांचे सदस्य जे आहेत त्यांनी भेटी दिलेल्या होत्या आणि त्यांच्याकडून 24 तासाच्या आतमध्ये खुलासे जे आहेत ते खुलासे मागून घेतलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये आता 2 ते 3 दिवसामध्ये पहिल्यांदा जो अहवाल येईल तो आरोग्य विभागाचा आरोग्य उपसंचालकांचा अहवाल येईल अशी माहिती मिळते। राधेश्याम पवार या समितीचे अध्यक्ष असतील, नीना बोराडे आहेत, शल्यचिकित्सक आहेत पुण्याचे, पुणे जिल्हा शल्यचिकित्सक जे आहेत ते त्याच्यामध्ये असतील आणि पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख आहेत, एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत कांबळे नावाचा डॉक्टर। या सगळ्यांची मिळून ही समिती असणार आहे 4 ते 5 जणांची आणि ती समिती जो अहवाल देईल हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। या केसच्या संदर्भानं रुग्णालयानं काय काय हलगर्जीपणा केलाय ते केलाय किंवा नाही केलेला या सगळ्या बाबी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये नोंद असतील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे जिल्हा मेडिकल बोर्डानं पोलिसांना सुचवल्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये काही पिनल ॲक्शन होऊ शकते का, गुन्हा दाखल होऊ शकतो का, कायदेशीर कारवाई होऊ शकते का हे स्पष्ट होईल। आणि तिसरी जी धर्मादाय आयुक्तांची जी समिती नेमण्यात आलेली आहे त्यांच्याकडून रुग्णालयानं जो करार अटी शर्तींसह राज्य सरकारबरोबर केलेला होता, नाममात्र दरामध्ये जमीन घेण्याच्या बदल्यात असू द्यात किंवा अतिरिक्त बांधकाम करण्याच्या बदल्यात असू द्यात, टॅक्स माफी मिळवण्याच्या बदल्यामध्ये असू द्यात, या सगळ्याच्या संदर्भानं धर्मादाय आयुक्तांकडे एक करार जो आहे तो या रुग्णालयानं राज्य सरकारसोबतचा केलेला होता आणि त्याच्यातल्या अटी शर्तींचं उल्लंघन झालंय का हे धर्मादाय आयुक्ताकडून तपासलं जाईल त्यांच्या समितीकडून। वैभव, त्यामुळे आज दिवसभरात या संदर्भात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आज येत आहेत त्यामुळे त्याकडे देखील आपलं लक्ष असेलच।